शाकाहारी हे शाकाहारी घरासाठी आहे, ही बिल्डिंग शाकाहारी आहे, कोण बोललं? ते फक्त फ्लॅटसाठी होतं. फ्लॅटसाठी नव्हतं, मी आता व्हिडिओ बघितला. तुला आर्ग्यू करायचं असं तुम्ही निघतो. झाली आणि मी फक्त फ्लॅटसाठी गेलो होता. तुला ह्या गोष्टी कळल्या पाहिजे. तुझ्या घरच्यांना काय वाटलं असेल? जिकडे आत्ता लोक मुंबईवर फोकस करायला लागले, मुंबईच्या अडचणीवर फोकस करायला लागले, तिकडे तू त्यांना भरकटवलं, त्यांच्या तणाव निर्माण केला उगाच थोड्याशा पैशासाठी आणि प्रसिद्धीसाठी. सोड ना हे पैसे. भावेश, जिकडे तू चांगला करत होता तिकडे मीच तुला रील मध्ये बोलवलं. मग तुला कळलं ना पाहिजे का कुठे आपण सोडायला पाहिजे गोष्टी? आता तू महाराष्ट्रासाठी वगैरे रील्स करतोय कव्हर अप करायला. हे कव्हर अप करायला हे कळत आहे, ह्याच्या आधी केलं असं मला बरं वाटलं असं. वापस रिपोस्ट केली. तूच केलंस ना? चुकी झाली मुलाकडे मुलगा आहे. सर मी तुम्हाला सांगतो, या मुंबईत खूप अडचण आणि आम्ही त्याच्याकडनं डायव्हर्ट होऊन हे मला वाटतं तुमच्यासारखी मुलं वापरतात डायव्हर्ट करायला. म्हणून मी माझ्या सगळ्या सहकार्याला सांगितलेलं कुठेही धर्मावर जायचं नाही, कुठेही जातीवर जायचं नाही. जो मुलगा बोललाय त्याच्यावर फोकस करा. कारण तुम्हाला कळली पाहिजे आमची ताकद रस्त्यावर एवढी आहे ना की तो वार पण तेवढा मोठा दिसतो, पण समोरच्यानी ज्या उंगल्या केल्या त्या नाही दिसत. म्हणून मी भावेश तुझ्यावर या वेळेला फोकस केलं. तुला कळल्या काय तुझ्या चुका, आणि मला तुझे जे पुढचे व्हिडिओज जे आले एक्सप्लेनेशनचे ते पण नाही आवडले. तुझे बोललायस ते अतिशय चुकीचं आहे आणि माझ्यासकट तू अख्ख्या मुंबईकरांना दुखवलंयस. सगळ्यांची माफी मागायची तुला कारण न देता. कळलंय? काही बोला. तर भावेश कावरे अमित ठाकरेंच्या भेटीला गेल्याचं आपण आता बघितलेलं आहे. भावेश कावरे अमित ठाकरे यांच्या भेटीला गेला. आधी अमित ठाकरे आणि भावेश कावरे मांसाहार करणाऱ्यांना घर नाही अशी जाहिरात केली होती भावेश कावरेने, आणि तास नंतर आता भावेश कावरे अडचणीत आला होता. जाहिरातीवरून अमित ठाकरे यांनी कावरेला जाबही विचारलेला आहे. यापुढे असे प्रकार करू नका असं देखील यावेळेस अमित ठाकरे यांनी म्हटलेलं आहे. शिवाय अमित ठाकरे यांच्याकडून खडे बोल देखील भावेश कावरे याला सुनावण्यात आलेले आहेत. संपूर्ण मुंबईसह सगळ्यांची माफी मागायची असं देखील यावेळेस अमित ठाकरे यांनी भावेश कावरे याला सांगितलेलं आहे. घराच्या जाहिरातीमुळे खरं तर भावेश कावरे अडचणीत आला होता. अमित ठाकरेंनी जाहिरातीवरून कावरेला खडे बोल सुनावलेत.